सोमवारी मार्केटमध्ये एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. शुक्रवारी देखील तुमच्यासोबत अशाच पद्धतीचं प्रिडिक्शन मी शेअर केलेलं होतं गुरुवारच्या आपल्या व्हिडिओमध्ये. एक खूपच इम्बॅलन्स मूव्ह आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. गुरुवारी मार्केट जे आहे ते वरती गेलेलं होतं. तरी देखील मी माझा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करतो की शुक्रवारी 90% ट्रेडर्स ट्रॅप होण्याची आपल्याला शक्यता पाहायला मिळते. आणि जर का शुक्रवारचं स्ट्रक्चर पाहिलं तुम्ही, ते एक मोठं गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि हेच मी सांगितलेलं होतं की ही रॅली सस्टेन करणार नाहीये, शुक्रवारी मार्केट पडू शकतं. आणि आता मला असं वाटतं की सोमवारी देखील मार्केट जे ते पडू शकतं. त्याचं पूर्ण स्ट्रक्चर अनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे इन्स्टिट्यूशनल वेनी. सोबतच माझ्या मॅजिकल लेवल सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. आणि इनफॅक्ट माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग तुमच्यासोबत शेअर करण्याचा. आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा हाच जो आहे तो माझा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला एंडपर्यंत पहा. शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग शिकता येत नाही किंवा फायनान्शियल मार्केट सुद्धा शिकता येत नाही. याच्यावरती लक्ष राहू द्या. जर तुमच्याकडे पूर्ण वेळ नसेल पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, तर कॅपिटल मार्केट किंवा फायनान्शियल मार्केट तुमच्यासाठी नाहीये हे लक्षात घ्या. विनाकारण लॉस करण्यासाठी ट्रेडिंग करू नका. जर तुम्हाला याच्यामध्ये लॉंग टर्म मध्ये काही तुमचा मोठं असेल तर माझ्या व्हिडिओज तुमच्यासाठी आहेत. प्रत्येक व्हिडिओला एंडपर्यंत पहा. काय सांगतोय, कसं सांगतोय आणि कशा पद्धतीने लेव्हल्सला मार्केट रिॲक्ट करतंय हे देखील निश्चितपणे पहा. सुरुवात करूया इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो सोमवारच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत आणि लेवल सोबत. परंतु सोमवारच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये म्हणजे शुक्रवारी मार्केटमध्ये काय झाले हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. तर पहिल्यांदा त्याच्याबद्दल 2 मिनिटांमध्ये डिस्कस करूयात आणि मग पाहूयात शुक्रवारचं मार्केट जे ते कशा पद्धतीचं असू शकतं, याला कसे ट्रॅप्स क्रिएट होऊ शकतात. तर सर्वप्रथम तर लाईव्ह येत असतो मी मार्केट ओपनिंगच्या अगोदर आणि इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर ते ह्या लेवल मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले होतं. सकाळी लाईव्ह असतानाच इथून एक ब्रेकआउट आलता. हे टार्गेट आपण डिस्कस केलं होतं. सेम टार्गेट पासून रिजेक्शन घेऊन निफ्टी जी आहे ते खालच्या साईडला आलेली होती. त्याच्यानंतर इथं थोडीशी साईडवेज गेली. एक चांगला मूव्ह आला, परत वरती गेली आणि परत एक आपल्याला इथून पुढचा जो मूव्ह होता याला डंप अँड पंप असं म्हणतात. इन्स्टिट्यूशन्स हे करत असतात स्टॉप लॉस हंटिंगसाठी आणि तो देखील एंड ऑफ द डे आपल्याला पाहायला मिळालेला होता. परंतु मनी मॅनेजमेंट प्रमाणे जे तुमच्यासोबत शेअर करत असतो, इथंच ट्रेडिंग आपलं झालेली होती. परत ट्रेड करण्याची किंवा मार्केटमध्ये अडकण्याची कुठलीही गरज आपल्याकडे राहिलेली नव्हती. आणि जवळपास 10 वाजेपर्यंत मी लाईव्ह होतो. याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शुक्रवारी प्लॅन कसा असावा ट्रेडिंगचा याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं होतं. त्याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नव्हतं. आता गुरुवारीच्या शुक्रवारसाठीच्या लेवल एक दिवस ऍडव्हान्समध्ये शेअर केलं तुमच्यासोबत. त्याच्यासोबत काय झालंय ते पाहूयात. तर सर्वप्रथम तर मार्केटने इथे एक रेझिस्टन्स सपोर्ट क्रिएट केलेला होता. या सपोर्ट पासून एक चांगला मूव्ह पाहायला मिळाला. या रेझिस्टन्स पासून परत एक चांगला मूव्ह पाहायला मिळाला. सेम आपल्या सपोर्ट रेझिस्टन्सच्या मध्ये पिन पॉईंट सपोर्ट घेत मार्केट साईडवेज राहिलं आणि त्याच्यानंतर परत एक इथून मूव्ह पाहायला मिळाला आणि शेवटचा जो डंप अँड पंप वाला जो मूव्ह होता 2-4 कॅन्डलवरती तो देखील पाहायला मिळालेला आहे. बँक निफ्टी बद्दल बोलूयात की बँक निफ्टीच्या लेवल्सनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे. तर पाहूयात इथं बँक निफ्टीने काय केलंय. बँक निफ्टीची पहा ही लेवल होती. एक आपल्याला इथं पिन पॉईंट रेझिस्टन्स पाहायला मिळाला, शार्प फॉल आला. त्याच्यानंतर इथं एक आपल्याला पिन पॉईंट रेझिस्टन्स पाहायला मिळाला, शार्प फॉल आला. एक पिन पॉईंट सपोर्ट आणि इथून देखील एक चांगला मूव्ह पाहायला मिळाला. एकंदरीत बँक निफ्टीच्या मॅजिकल लेवल्स ज्या तुमच्यासोबत मी शेअर केलेला होता त्यांच्यावरती सुद्धा चांगला मूव्ह आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. आता पाहूयात मार्केटमध्ये सोमवारी काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीचं माझं मार्केटचं प्रिडिक्शन राहणार आहे. याच्यासाठी मी डेली टाइम फ्रेम यूज करत आहे आजच्यासाठी. टेक्निकली जर का पाहायला गेलं तर इथून चांगलं बाईंग प्रेशर पाहायला मिळतो आणि इथून देखील चांगला बाईंग प्रेशर पाहायला मिळतोय. परंतु हा डंप अँड पंप वाला जो मूव्ह आलेला होता एंड ऑफ द डेला त्याच्यामुळे तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा रिलायबल नाहीये. परंतु ह्या दृष्टिकोनातून विचार रिटेल ट्रेडर्स कधीच करत नाहीत. सिंगल कॅन्डल पाहून त्यांना असं वाटणार की बाईंग प्रेशर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मार्केट सायकोलॉजिकली ट्रॅप करण्यासाठी जे ते खालच्या साईडला येऊ शकतं. शुक्रवारी ज्या एंड ऑफ द डे ग्रीन कॅन्डल्स आलेल्या होत्या त्या पाहता बऱ्याच रिटेल ट्रेडर्सनी त्यांच्या बाय साईडच्या पोझिशन सुद्धा कॅरी फॉरवर्ड केलेल्या असणार आहेत. हे देखील इथं निश्चितपणे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मार्केट यांना ट्रॅप करण्यासाठी खालच्या साईडला येऊ शकतं. सोबत स्टेट ऑफ हार्मूज जे आहे ते परत एकदा ब्लॉक केलेलं आहे इराणने. हे देखील मार्केटमध्ये एक पॅनिकनेस जे आहे ते क्रिएट करणार आहे. सगळ्यांना वाटलं होतं की MOU साईन होईल पटकन किंवा याच्यावरती पटकन तोडगा निघेल, युद्ध आता थांबलंय त्याच्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह होईल. परंतु मागच्या 4-5 दिवसांपासून कुठलाही प्रॉपर आपल्याला याची न्यूज न आल्या कारणामुळे मार्केट परत एकदा ह्या रेंजमध्ये साईडवेज गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचाच फायदा
ऑपरेटर्स घेण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मार्केट सोमवारी पडू शकतं. आता नाही पडलं मार्केट तरी अपोजिट डायरेक्शनच्या तर लेवल तुमच्यासोबत मी शेअर करत असतोय. बाय साईडला गेलं तर त्या लेवल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामुळे काळजी असण्याचं काही कारण आहे असं मला इथं वाटत नाहीये. थोडंसं आता डिस्कस करूयात इथं पण की माझ्या काय मॅजिकल लेवल्स राहणार आहेत त्यांच्याबद्दल एकदा. तर निफ्टीपासून सुरुवात करूयात. सर्वप्रथमतः ज्या काही लेवल मी डिस्कस करतो तुमच्यासोबत या राऊंड ऑफ लेवल नसतात, त्यामुळे त्या तुमच्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे ह्या सर्व लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. 100 स्ट्रॅटेजीज असू शकतात तुमच्याकडे आणि 2000 इंडिकेटर्स असू शकतात. त्याच्यामुळे एंट्री कुठं घ्यावी हे तुम्हाला सांगत नाही, तुमच्याकडे ऑलरेडी असतात. मी तर नेहमी सांगत असतो या लेवलला तुम्ही रेफर करा सपोर्ट रेजिस्टन्सच्या बेसिसवरती आणि टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवरती खूप चांगला तुम्हाला इथं याचा रिझल्ट जो आहे तो पाहायला मिळू शकतो. सुरुवातीला जे आहे ते पेपर ट्रेडिंग निश्चितपणे तुम्हाला करावं लागेल. त्याच्यामुळे तुमच्याकडे 100 रिझन असू शकतील ट्रेड करण्याचे. सर्वात महत्त्वाचं जे मी माझ्या व्हिडिओतून सांगतो, जे तुम्हाला कुठेही युट्यूबवरती पाहायला मिळणार नाही, तो आहे नो ट्रेड झोन. निफ्टीला नो ट्रेड झोनमध्ये ट्रेड करायचं नाहीये. इनफॅक्ट बँक निफ्टीला सुद्धा करायचं नाहीये, कारण की हा नो ट्रेड झोन जो आहे हा ऑप्शन सेलरचा एरिया असतो. इथं जाऊन एकतर मार्केट साईडवेज होऊन जाईल किंवा खूप जास्त व्हॉलटाईल होईल. दोन्ही केसेसमध्ये स्टॉप लॉसेस जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे एक ऑप्शन बायर म्हणून याच्यामध्ये ट्रेड करायचा नाहीये. कुठल्याही सपोर्ट रेजिस्टन्स बद्दल ज्या वेळेला बोलू की याला ब्रेकआउट आला तर अशा वेळेला 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी, हे नेहमी लक्षात घ्यायचंय. चालू ट्रेंडमध्ये आपल्याला चढायचं नाहीये. कॅन्डल क्लोजिंगची नेहमी वेट करायचंय. पुढच्या कॅन्डलने त्याचा हाय ब्रेक केला तरच एंट्री करायची. मला वाटतं मार्केट पडू शकतं. 24,000ची त्याच्यासाठी इम्पॉर्टंट लेवल राहील, ज्याच्या खाली निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते. 23,958, 23,901, 23,840 आणि 23,777 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 24,047च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,130, 24,206 आणि 24,302 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, मी जसं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, तुम्हाला तुमचं अनालिसिस करायला सुद्धा शिकलं पाहिजे. काही दिवस तुम्ही चुकाल, परंतु हळूहळू प्रॅक्टिसने जे तुमचं अनालिसिस बरोबर येत राहील. सोमवारी तुमचा मार्केटचा काय व्ह्यू राहणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कमेंट करून कळवा. सोबतच जर तुम्हाला माझ्या लेवल्स आवडत असतील तर तुमचा जो फीडबॅक आहे, जो काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो काही असेल तो मला कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कळवा. आणि जर काही व्ह्युअर्स असे देखील असतील की ज्यांनी आज पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहतात आहे किंवा चॅनलवरती आपल्या नवे आहेत, त्यांनी सुद्धा नवीन आहे असं कमेंट करून नक्की सांगा. मलाही कळेल किती एक्झिस्टिंग व्ह्युअर्स माझ्या व्हिडिओज पाहतात आणि किती नवीन व्ह्युअर्स माझे व्हिडिओ पाहतात आहे. आता बँक निफ्टीबद्दल बोलूयात. मला माहिती आहे की याचं प्रीमियम जास्त असतं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी रिटेल ट्रेडर बँक निफ्टीच्या ऑप्शनला ट्रेड करत नाहीत. पण बँक निफ्टीमध्ये लिस्ट असणारे स्टॉक्स हे निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत. त्याच्यामुळे बँक निफ्टी अगोदरच एक इंडिकेशन देते निफ्टीवरती काय पुढचा जो मूव्ह आहे तो येऊ शकतो. त्याच्यामुळे बँक निफ्टीला आपल्याला पाहावंच लागतं. त्याच्यामुळे या लेवल मी सुद्धा मेहनत करून तुमच्यासाठी जे आहे ते अनालाइज करून माझ्या चार्ट्सवरती मार्क करत असतो. तुम्ही देखील या लेवल्सला मार्क करा आणि याला ऑब्झर्व जे आहे ते तुम्हाला करायचं आहे, जरी तुम्ही ट्रेड नाही केला तरी. आता बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन राहणार आहे 57,800 ते 57,700. याच्यामध्ये ट्रेड करायचा नाहीये. स्टॉप लॉस जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. अशा पद्धतीची एक सपोर्टची ट्रेंड लाईन सुद्धा मी ड्रॉ करून ठेवलेली आहे. 57,700च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,533, 57,361, 57,165 आणि 56,974 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,800च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,936, 58,112, 58,335 आणि 58,551 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सोमवारसाठीचा माझा मार्केट व्ह्यू, माझं मार्केटचं प्रिडिक्शन, माझ्या मॅजिकल लेवल्स जे आहेत ते तुमच्यासोबत जे आहेत ते शेअर केलेले आहेत. माझं अनालिसिस तुम्हाला कसं वाटतं कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. टेलिग्रामवरती लाईव्ह मार्केटचे अपडेट्स मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. जर तुम्ही अजून फॉलो नसेल केलेलं तर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.